साधू म्हणता येतं. कसा म्हणायचं? बोलायचं भात आणि बोलायचं कढी. फक्त तोंड बोलतंय. सबे संखारा अनित्याती, सबे संखारा दुःखाती, सबे धम्मा अनंताती, यदा पඤ्ඤाय पश्यति अथ निद्विन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिः. हा विशुद्धीचा मार्ग आहे. ती विशुद्धी कशी प्राप्त केली जाते? सर्व संस्कार अनित्य आहेत हे जाणून अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून अनित्याचा बोध केला जातो. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून विशुद्धी प्राप्त केली जाते. शुद्धी, परिशुद्धी आणि विशुद्धी. तुमचं शुद्धशील आहे का? तुमचं परिशुद्धशील आहे का? तुमचं विशुद्धशील आहे का? याचं उत्तर आहे नाही. त्रिविध शील, त्रिविध समाधी आणि त्रिविध प्रज्ञा जेव्हा पुष्ट होते तेव्हा विशुद्धीची प्रक्रिया पूर्णत्वात जाते. त्याशिवाय नाही. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून क्षणिक समाधीचा बोध करून अनित्य ज्ञानाच्या आधारावर क्षणिक समाधीचा बोध करून त्रिविध शील शुद्ध करण्याचं हे पहिलं पाऊल म्हणजे शुद्धशील आहे. म्हणजे आपण प्राण हत्या करत नाही, आहे ना? करताय का? अजिबात नाही असं म्हणू शकताय तुम्ही? अजिबात नाही असं कोण म्हणेल? ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे ती व्यक्ती म्हणू शकते. कारण त्या व्यक्तीचं शील हे विशुद्ध असतं, विशुद्ध असतं. कशाच्या आधारावर? सम्यक समाधी आणि सम्यक प्रज्ञेच्या आधारावर. सम्यक समाधी आणि सम्यक प्रज्ञेच्या आधारावर आपलं त्रिविध शील पुष्ट होतं. सम्यक प्रज्ञा आपण म्हणतो ना, सम्यक प्रज्ञा म्हणजे काय? अनित्य लक्षण, प्रज्ञेची 3 लक्षण, अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण. प्रज्ञेला सगळ्या स्कंदामध्ये प्रज्ञेला जास्त महत्व आहे. जे प्रत्यक्ष अनुभूतीवर उतरणारं ज्ञान असतं हे ऐकीव ज्ञानातला हा भाग नसतो किंवा चिंतनमय ज्ञानातला हा भाग नसतो. भावित प्रज्ञा
म्हणजे प्रत्यक्षाची अनुभूतीवर उतरते ती प्रज्ञा, ते प्रत्यक्ष ज्ञान, कल्पना नाही. जे अनुभवात उतरतं, अनुभवात येतं ते ज्ञान कोणतं? वेदना पच्छय्या पय्या. ही प्रज्ञा वेदनांच्या आधारावर प्रतिष्ठित केली जाते. वेदना म्हणजे हे शरीराचा भाग नाही. जास्त वेळ थोडंसं बसून थोडंसं शरीर दुखून आलं की आपण आपल्या हालचाली करतो, इकडं मांडी बदलतो, तिकडं मांडी बदलतो. आपल्याला वाटतं हे शरीर दुखून आलं. हे शरीर दुखून येतं. दुखणं हा वेदना हा शरीराचा भाग आहे असं नाही, मनाचा भाग आहे. शरीर हे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूने बनते. वेदना हा मनाचा विभाग आहे, मनाचा स्कंद आहे. वेदयती इति वेदनम. अनुभव करणाऱ्या मनाच्या स्कंदाला वेदना स्कंद असं म्हटलं जातं. वेदयती इति वेदनम. पहा व्याख्या वेदनेची. वेदना म्हणजे अनुभव करणं, अनुभवन करणाऱ्या मनाच्या स्कंदाला वेदना स्कंद म्हणतात. आणि या वेदनांच्या आधारावर मनुष्य असू दे की मनुष्यंतर प्राणी असू दे, तुम्ही आम्ही एकच काम करतो. तुम्ही हिंदू असा की बौद्ध असा की जैन असा की शीख असा की यहुदी असा की ईसाई असा की मुस्लिम असा, ब्राह्मण असा की ब्राह्मण तर काळे गोरे, या देशातले की त्या देशातले, या वंशाचे की त्या वंशाचे असू दे, ही सगळीच माणसं काय करतात? सुखद वेदना आली प्रतिक्रिया करून रागाच्या गाठी मारतात. दुःखद वेदना आली प्रतिक्रिया करून द्वेषाच्या गाठी बांधतात. अदुःखद असुखद न्यूट्रल वेदना आली तर प्रतिक्रिया करून मोह मूढतेच्याच गाठी बांधतो. एकच काम करतो, कोणतं? वेदना पच्छय्या तन्हा. आपण सगळे लोक तृष्णांचीच निर्मिती करण्याचं काम करतो. तृष्णांचीच निर्मिती करतो. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. कामतृष्णा 500, भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 500. 1500 प्रकारचे. हे दुःख चक्र आहे, हे लोकचक्र आहे. याला भवचक्र म्हणतात. भवरोग सगळ्यात मोठा रोग कोणता? भवरोग. भवरोग म्हणजे जन्म घेणं, जगणं आणि मरण. परत जन्म घेणं, जगणं आणि मरण, परत जन्म घेणं. तुम्ही आम्ही सगळे जन्म घेत गेलो, जगत गेलो, मरत गेलो, पुन्हा जन्म घेत गेलो, जगत गेलो आणि मरत गेलो, पुन्हा जन्म घेतला. आता जगत आहोत. काही मेले, काही मरायचे आहे, काही मरणाच्या मार्गावर, काही आत्ता मरत आहे, मेले. आपण जिवंत असून मेल्यासारख्या, जिवंत असून मेल्यासारख्या म्हणजे समजलं का? आपल्याला जन्मही माहिती नाही, जगणंही माहिती नाही, मरणही माहिती नाही. आहोत जिवंत. पण जिवंत असण्यासाठी माणसाला शोभेल असं ज्ञान माहिती नाही, जे माणसाला जागरूकपणे जगता येईल, माणसाला शोभेचं असं जीवन यापन करता येईल, हे जगणं आपल्याला माहिती नाहीये. म्हणून मेल्यासारखे असतो. म्हणून भगवान बुद्धांचं वचन 100 वर्षाचे आयुष्य जगले, बेहोशीतले जगले, गेले कामातनं. 1 दिवसाचं जर प्रज्ञायुक्त चित्ताने जगता आलं तर ते जगणं तुम्हाला सुगतीकडे नेईल. सुगती म्हणजे चांगली गती, चांगला जन्म.
तुमचा मनुष्यांमध्ये किंवा देवता लोकांमध्ये जन्म होणं याला काम सुगती भूमी म्हणतात. सुगती प्राप्त होणं. मरणानंतर आई तू कधी मरणार आहे? मी जेव्हापासून प्रवचित झालं तेव्हापासून पाहतो. जेव्हापासून प्रवचित झालं तेव्हापासून दिसत आहे. मी वाट पाहतो कधी मरते. पुन्हा अधिक आयुष्य मिळालं म्हणते. जेव्हापासून प्रवचित झालं तेव्हापासून दिसते कधी मरणार आहे म्हणतो. अरे माणूस मेलीच नाही. मी काही मरणाची वाट पाहतो आले. जशी ही जगण्याची जी कला आहे, जन्म ग्रहण करण्याची कला आहे, मरण्याची देखील कला आहे. आणि ही केवळ पहिल्यांदा बुद्धाला समजते, दुसऱ्या व्यक्तीला नाही. दुर्लभो बुद्धो उत्पादो इमस्मिन् लोके. आपलं फक्त तोंड बोलतो साधू. तोंड बोलायचा, भात न बोलायची कडी काही कमी पडेल का? जोपर्यंत खाल्ल्याशिवाय पिल्याशिवाय नाही कळणार ना. तर आपलं केवळ तोंड बोलतं, फक्त वाणीनं कर्म करतो. प्रज्ञायुक्त चित्तानी कर्म करत नाही. प्रज्ञायुक्त चित्तानी साधुकार देत नाही. आम्ही म्हणायला लावतो साधू म्हणा, साधू. बोंबा ठोकल्यासारखं, बोंबा ठोकल्यासारखं. आता म्हणायला लावतात ना, चला साध. बरी एक वेळा साधू म्हटल्याला भागतं का? 3 वेळा म्हणाला. उठा बशा करायला लागते. साधू तुम्हाला मी साधू म्हणताना बघा शुद्ध चित्त उत्पन्न झालं पाहिजे, परिशुद्ध उत्पन्न झालं पाहिजे, विशुद्ध उत्पन्न झालं पाहिजे. पहिला साधुकार देताना शुद्ध चित्ताने साधुकार द्यावा. दुसऱ्यांदा साधू म्हणताना परिशुद्ध चित्ताने साधुकार द्यावा. आणि तिसऱ्यांदा साधुकार देताना विशुद्ध चित्ताने साधुकार द्यावा. तुम्हाला नाही देता येत म्हणून तुमच्यावर आरोप एवढा मोठा ठेवला. तुम्हाला नाही म्हणता येत, फक्त तोंड बोलतो. प्रत्येक कर्म काया, वाचा आणि मनाद्वारे केलं. मी म्हणायला लावलं साधू, तुम्ही म्हटले फक्त बोल, तोंडानं बोलले. केवळ वाचेनच बोलले ना, मनानं बोलले का? तनानं बोलले का? शरीरानं बोलले का? वाणी कर्म. शरीराने हे जे शरीर अग्नी वायू जल आणि पृथ्वी धातूने बनलेलं आहे, याच्यात एक मन आहे. पहिल्यांदा शुद्ध साधू चित्त उत्पन्न झालं पाहिजे. हे अनित्य बोधाच्या आधारावर शुद्ध चित्त उत्पन्न, दुःख बोधाच्या आधारावर परिशुद्ध चित्त उत्पन्न आणि अनंत बोधाच्या आधारावर विशुद्ध चित्त निर्माण. तेव्हा हे याला साधू चित्त म्हणतात. समजत नाही पण मला नव्हतं समजत. हे नाव आहे ज्ञान ज्योती सारा अज्ञानाचा भोपळा. तुम्हाला काय म्हणून आता मला भिक्षू झाल्यानंतर देखील समजत नव्हतं. लय कठीण काम आहे, वरखेड नाही आहे, एकच शब्द आहे साधू. पण मलाच नव्हतं. किती अज्ञानी माणूस बघा. आणि तुम्हाला गंधच नाही याचा, तर तुम्ही केवढे मोठे अज्ञानी. बुद्धी आहे का? बुद्धी आहे का? म्हणून बुद्धीच्या आधारावर कुठलीच व्यक्ती स्वतःपन्न सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त करूच शकत नाही. एवढे मोठे विद्वान, एवढे पुस्तकं लिहितात, मस्त रटतात,
माझं हे आणि माझं ते. अरे तुझं काहीच नाही बाबा. आपलं शरीर आपलं नाहीये, आपलं मन आपलं नाहीये. हे शरीरही उत्पन्न होऊन नाश पावतं आणि मनही उत्पन्न होऊन नाश पावतं. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग आपल्या नियमांनी चालतो. तुमचा आमचा ऐकतो का? भगवत बुद्धांचं ऐकणं भाग पडतं. कुणाला? निसर्गाला. हे गपरे, हे गप. निसर्गाला चुपचाप कानपिचक्या माराव्या लागतात, उठाबशा करायला लागतात. हे उठ, तर निसर्गाला उठावं लागतं. बुद्धांचा आदेश निसर्गापुढे चालतो. निसर्गाला बुद्धाचं म्हणणं मान्य करावं लागतं. तुमचं आमचं कोण करतं? तुम्ही आम्ही निसर्गाच्या भोवऱ्यात आहोत. निसर्गात. निसर्ग आपल्या नियमांनी चालतो. निसर्ग आपल्या स्वभावाने चालतो. निसर्ग आपल्या गुणधर्मांनी चालतो. निसर्गाचा नियम काय? उत्पादवयधम्मिनो, उत्पन्न होऊन नाश पावणं. हा त्यांचा स्वभाव, हा त्याचा धर्म आहे. निसर्गाचा धर्म. तुमचा धर्म कोणता आहे? तुमचा धर्म कोणता? खादोडे हुकम आहे. नुसतं भुकायचं काम करतं. बरं, शुद्ध चित्ताने हाकता येत नाही, मुतता येत नाही, जेवण करता येत नाही, पाणी पिता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही. हे शुद्ध चित्ताने. शुद्ध चित्त, साधू चित्त म्हणतात याला. म्हणून प्रथम साधुकार देताना अनित्य बोध, साधुकार देताना शरीरातल्या वेदनांचा अनित्य ज्ञान, म्हणजे वेदनांची उत्पत्तीपासून वेळापर्यंतचा प्रपंच जाणं साधू म्हणणं. आता शरीराद्वारे देखील साधू म्हणतात. अनित्य ज्ञान हे मन आहे ना. अगदी सहजपणे साधुकार देता आला पाहिजे. सहजपणे शारीरिक कर्म करता आलं पाहिजे. सहजपणे वाणीचं कर्म करता आलं पाहिजे. सहजपणे मनाचं कर्म करता आलं पाहिजे. आपण काय करतो? ऐकत नाही का? एवढा कांशी तसा आपण. आता हे सहजपणे झालं का? आपली कृती सहजपणे झाली का? आपल्यामध्ये केवढ्या विकारांचा सगळा संग्रह आहे. आणि बुद्ध अगदी त्यांच्या सगळ्याच क्रिया सहजपणे होतात. सहजपणे होतात. आमचा तर्क कसा असतो? हे निसर्गा, बाय बाबा तूच आहे का? निसर्गाच्या उलाढाली सहजपणे होतात का? निसर्गाच्या उलाढाली सहजपणे नाही होत. निसर्गाची हा नियम, स्वभाव, धर्म उत्पन्न होऊन नाश पावणं. ती अग्नी धातू असो, वायू धातू असो, जल धातू असो, पृथ्वी धातू असो. कधी कधी एवढं बाढ येते, सारे प्राणी घेऊन बंद चालले जातात. पूर, महापूर. कधी कधी एवढी अग्नी जळते, साऱ्यांना जाळून खाक करतात. कधी एवढं वादळ सुटतं, या वाऱ्याने फार मारून टाकतात. म्हणजे अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी या सगळ्या धातू केवढ्या मोठ्या खतरनाक आहेत. महाप्रलय येऊन सारं नाश पावतं. या निसर्गाचा नियम उत्पन्न होऊन नाश पावलाय. निसर्गाला काही अक्कल आहे का? निसर्गाला अक्कल आहे? निसर्गाला अक्कल आहे. एखाद्याला 32 दात नसले तर हे किती दात झाले तुझे? किती दात आहे? अजून 32 झाले नाही. अक्कल झाडायला 32ची दाढ म्हणतात. भगवान बुद्धांना 44, 4 20 वरती 20 खाली आणि 4 कोपऱ्यावर 4 महादाढ, 44 दातांचा हात.
विसती विसती दंतात, हे एकसारखे दात, वरती 20 आणि खालती 20, 4 कोपऱ्यावर 4 एवढ्या मोठ्या लांब लांब महादात, 44 दातांचा हा प्राणी, ज्याची काया आहे, शरीर आहे, परिपूर्ण विकसित होतं. असं एकही अंग अविकसित राहत नाही, परिपूर्ण विकसित होतं. त्यांना महान पुरुष म्हणतात, महापुरुष म्हणतात. तुमच्या हातात आता माहिती आहे, पार सम्राट अशोकापासून तुम्ही अण्णाभाऊ साठ्यापर्यंत, रमाई भीमाई जिजाऊ इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनाच महापुरुषांच्या गणनेमध्ये टाकता. बरं, थोडीशी अक्कल आहे का तुम्हाला? मोठ्या मोठ्या विद्वानांना PhD झालेले नाही, हे असंच म्हणतात ना. बाबासाहेबांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं आहेत का? मग आपण जर विचार केला त्रिपिटकाप्रमाणे, ज्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं असतात ते महापुरुषात. लखन सूत्र दिगनिकायामध्ये लखन सूत्र आहे. आज घडीला बाबासाहेब आंबेडकरांना देखील महापुरुषांच्या गणनेत करता येत नाही. बघा, त्रिपिटकाप्रमाणे ही ज्ञानगंगा त्रिपिटकातनं वाहते. ही ज्ञानगंगा बुद्धापासून वाहते. हा धम्म बुद्धच निर्माण करतात. धारे ती धम्म, धम्म दुसऱ्याला निर्माणच नाही करता येत. केवळ ही एकाधिकारशाही केवळ बुद्धांची आहे, केवळ आणि केवळ बुद्धांची आहे. बुद्धामध्ये एवढा दम असतो, एवढा पावर असतो. हा निसर्ग आहे ना, हा निसर्ग आहे ना, प्रतिनिसर्ग, नवा निसर्ग उभा करण्याचं बल तथागतांनी पडेल. त्यामुळं ज्याला नित्य धातू म्हणतात, निब्बाणं परमं सुखम, जे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही त्याला नित्य धातू म्हणतात. निब्बाणं परमं सुखम, न संपणाऱ्या सुखाला निब्बाण रूपी सुख असं म्हटलं. ज्यांनी निर्वाणाचा साक्षात्कार केलेला आहे त्यांच्या तोंडातला साधुकार मी ऐकला. मी अगदी जवळ, म्हणजे माझा 10वा वर्षावास. त्यांनी उपोषणागारामध्ये जेव्हा आम्ही उपोषण करायला गेलो पौर्णिमेचं, प्रतिनिधीची भूमिका होणार आहे, परंतु माननीय आमदार महोदय आमचे डॉक्टरजी नितीनराव साहेब उपस्थित झालेले आहेत. उपासक आणि उपासिकेवर नायकांनी आपण अनेक वर्षापासून बघत आहात आपल्या या उत्तर नागपुरामध्ये डॉक्टर नितीनराव साहेब नेहमी प्रत्येक वेळेस धर्मकार्यामध्ये अतिशय अग्रेसर त्यांची भूमिका बदलत असतात आणि ही बदलत असताना त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने कुठेही राजकारणाचा कोणताही लवलेश न लावता धर्मकार्य शुद्ध स्वरूपात पाहावं हे त्यांचा महत्वाचा हेतू असतो आणि ते नेहमी प्रत्येक वेळेस आपल्या कार्यातून आपल्या शैलीतून पुढे येत असतात. तर त्या अनुषंगाने आमचे डॉक्टर नितीनराव साहेब इथे उपस्थित आहेत. तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. या नागपुरात जर तुम्ही सर्वे कराल, या महाराष्ट्रात जर तुम्ही सर्वे कराल, या भारतात जर तुम्ही सर्वे कराल, तर सम्राट अशोकाच्या नंतर जे स्तूप आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु सर्वात जास्त जर तुम्हाला विधानं जर पाहायला मिळतील ते आमच्या उत्तर नागपुरामध्ये. आणि ते उत्तर नागपुरामध्ये बुद्धाच्या कालखंडात ज्या पद्धतीनं बुद्धमय नगरी होती तशी निर्माण करण्याचं काम आमचे डॉक्टर नितीनराव साहेबांनी तसं प्रयत्न करत आहेत. आणि बघा ना, तुम्ही पूर्ण नागपूरला जावा, अजिबात तुम्हाला विहार भेटणार नाही, कमी मिळतील आहेत विहार पण कमी आहे. परंतु दक्षिण नागपूरला बघा, कारण तिथे आपले आमदारच नाही.
परंतु ज्या ठिकाणी आपले माणसं शासनात असतात तेव्हा विहार बघा किती सुंदर सुंदर, एवढं मोठं कन्व्हेन्शन हॉल तयार केलं, सुंदर बाबासाहेबांचं हॉस्पिटल तयार झालं आणि आज चॉक्सवॉलीचं विहार बघा. निश्चित ते आपल्या योग्य ठिकाणी योग्य. इव्हन ज्यावेळेस साहेब पालकमंत्री होते, ऊर्जामंत्री पण होते, त्यावेळेस आपल्या संग्रामगिरीला इलेक्ट्रिक नव्हती, आताही नाही आहे, पण त्यावेळेस त्यांनी फक्त एक फोन केला, सारे इंजिनियर लोक कामाला लागले. एका दिवसात जे 2-2 वर्षाचं प्रपोजल आहे त्यांनी एका दिवसात पूर्ण केलं. पण ही सरकार थोडी कोलमडली आणि त्यामुळे मग पुन्हा एकदा ते काम